नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आज लॉग इन केलं 7:30 वाजता सकाळी आणि सकाळी जिमला जायचं होतं, पण काल रात्री लाईटच नव्हती. रात्री 11 वाजता जी लाईट गेली ते डायरेक्ट 2-2:30 वाजले यायला आणि त्यामुळे प्रॉपर झोप पण झाली नाही. तर आता लॉग इन केलं आहे, आता कामाला लागूयात आपण. मस्त कोल्ड कॉफी बनवली, आता कॉफी घेऊयात आणि पटकन काम चालू करूयात. तर आता लंच टाईम झालेला आहे आणि जेवायला आज बैंगन आहे. कधी नाही तर वृषालीचं पार्सल आलं आहे आणि नेमकं ती ऑफिसला गेलेली. तर आपण काय करू, गुपचूप बघूयात ह्यात काय आहे काय नाही. काही कामाचं असलं तर बघूयात पटकन भेटतं आहे का काही. वेळ झाली आहे बॉक्स ओपन करायची, बघूयात आपण काय सापडतं. वर तर झिरमायचंच काय नाही काय जेल आहे बाबा कसलं तरी. तर बॉक्समध्ये कामाचं तर काय निघलं नाही, पण परत ठेवून द्यावं लागेल जशाच तसं आणि परत पॅक करून ठेवून देऊत आपण. बघू त्याला समजतं की नाही, ओपन केलं की नाही. तर फायनली आजचं काम आवरलेलं आहे. जवळपास 6 वाजले. जिमला पण जायचं, आता ब्लॅक कॉफी घेऊ आणि जिमला निघूयात आपण. फायनली वर्कआउट कंप्लीट झालं आहे. आज बॅक आणि बायसेप स्ट्रेन केलं. आता घरी जाऊया. फायनली घरी पोहोचलो आहेत आणि जिममध्ये आजकाल एवढी गरमी व्हायली ना, मला पण समजत नाही. जिममध्ये गेले की कंटिन्यू नुसतं घाम चालू राहतो आणि जसं जिमच्या बाहेर येतो तसं मस्त थंड हवा लागते सगळे. मला वाटतं कूलर पण चालू असतात जिममध्ये आणि वर्कआउट पण सगळे करत असतात, त्याच्यामुळे होतं असेल असं. आयला ही आलेली की कधी आला मॅडम? आता थोडा वेळ झाला. आणि लॅपटॉप कसं काय चालू, संपलं नाही अजून काम? नाही, थोडं काम आहे सो. अरे रे रे, अवघड आहे. आणि मला हे सांग, हे तू पार्सल ओपन करून बघितलंस का? नाही बाई, मी कशाला पार्सल ओपन करू तुझं? असं कसं पार्सल येणार? याला नॉर्मल सेलो टेप लावलेला होता आणि हे कट पण केलेलं दिसतंय. मला नाही माहिती ते. असं कसं काय? मी कशाला ओपन करू पण तुझं पार्सल? मग कोणी ओपन केलं असणार? मला नाही माहिती, त्यांनीच करून दिलं असेल ना. कोणी आपल्या दोघांशिवाय तिसरं कोणी इथे? त्यांनीच ओपन केलं असेल रे. असं कसं ओपन करणार? मीच केलं. मग काय खोटं बोलत होता? बघायचं होतं मला काय ऑर्डर केलं. कधी नाही ते एवढ्या दिवसानंतर तिचं पार्सल आलं आणि नेमकं घरी मी सापडली, ती ऑफिसमध्ये होती. बघावं म्हणलं त्याच्यात काय आहे काय नाही ते. बॅड मॅनर्स. चालतं रे, एवढं काय त्यात. बट खरं तर सांगायचं ना, मग मी विचारलं तर तू काय असं म्हणतो की नाही मी नाही केलं, ऑलरेडी तसं आलं. मग आता प्रिटेंड तर करावं लागेल मला. लगेच आरोप कसं मी ऍक्सेप्ट करू? प्रँक होता रे, प्रँक होता. बरं जेवायला झालंय का, स्वयंपाक केला? नाही, मला थोडं करायचं आहे, 10-15 मिनिटं. चालेल. तर आज पण जेवणात आंब्याचा रस आहे. सकाळी तरी तिला म्हणलंच होतं मी, पण जाताना आज रात्री आंब्याचा रस कर. मस्तपैकी जेवायचं आता. तर जेवण चालू होतं, पण आता प्यायचं पाणी आलंय. तर पहिले पाणी भरावं लागेल परत, कारण की 3-4 दिवस पाणी येत नाही. जेवण राहिलेलं परत कंटिन्यू करून आधी पाणी भरून घेऊ. तर आता तुम्ही विचार करत असाल की जेवता उठलो, एवढं काय महत्त्वाचं होतं प्यायचं पाणी भरायचं. तर मागच्या महिन्यात जवळपास 1 ते 1.5 महिना पाणी आलं नाही आणि बाहेरून पाणी आणावं लागलं. आता 3-4 दिवसाखाली लाईन रिपेअर झाली आणि त्यातलं ड्रमची पण टेस्टिंग करायची होती आपल्याला. बाकीचे तर भांडे जवळपास भरलेले होते. पण परवाचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर तुम्हाला माहिती असेल, MC लावलं होतं आणि आता ते टेस्टिंग करायची आपल्याला की हे लिकेज होतं आणखी की नाही आहे. त्यामुळे थोडंच पाणी भरणार आहे आणि टेस्ट करूत आपण, बघूयात ते आणखी लीक होतं आहे की नाही होत. तर अर्ध्यापेक्षा पण कमी ड्रम भरला आहे तिथपर्यंत आणि ह्याच्यावर टेस्टिंग करूत आपण. हे इथं खाली MC लावलेलं आहे. अजून तरी पाणी नाही आलेलं बाहेर, पण थोडा वेळ वेट करून बघूयात आपण. जर पाणी बाहेर नाही आलं तर ठीक आहे, नाहीतर मग ड्रम खाली करावं लागेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. उद्या परत भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.